मला नाही माहिती मी काय बोलते बट हे खरंच आहे जे माझ्याबरोबर झालं. नमस्कार मित्रांनो, मी तुमची लाडकी वडापावगर्ल दर्शना. कसे आहात सगळे? तुम्हाला तर माहिती आहे वडापाव आपल्या मुंबईची शान आहे, जान आहे. पण तुम्हाला माहिती आहे का वडापावमध्ये युनिक वडापाव आलाय, तो पण आपल्या ठाण्यामध्ये. तो आहे क्रिस्पी वडापाव. आणि हा वडापाव तुम्हाला कुठे मिळणार आहे हे आज आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत. तर ही व्हिडिओ आमची तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा. ह्या आहेत ठाण्याच्या मराठमोळ्या सुजाताताई, ज्यांनी चालू केलेला आहे आपला छोटासा फूड कार्ट, ज्याचं नाव आहे रोड साईड रिफ्रेशमेंट. ताईच्या या फूड कार्टमध्ये तुम्हाला मिळणार आहे तो व्हायरल क्रिस्पी वडापाव. आणि हा क्रिस्पी वडापाव कसा बनतो चला बघूया. क्रिस्पी वडापाव बनवण्यासाठी ताईने घेतलेला आहे पाव, त्यामध्ये लावलेली आहे बटाट्याची भाजी. त्यानंतर हा पाव गेलेला आहे तो बेसनाच्या बॅटर मध्ये आणि ताईने वरून त्याला ब्रेड क्रम्ब सुद्धा लावलेला आहे. त्यानंतर हा पाव जाणार आहे सरळ गरम गरम तेलामध्ये आणि इथे हा तेलामध्ये 5 मिनिटं फ्राय करून झाल्यानंतर असा तयार होतो आपला हा क्रिस्पी वडापाव. हा क्रिस्पी वडापाव दिसायला एवढा टेम्पटिंग दिसतोय ना की माझ्या तोंडाला पाणी सुटत होतं. ताईने हा क्रिस्पी वडापाव मधून कट केलेला आहे आणि त्यामध्ये गेलेला आहे तो तंदुरी मेयो आणि वरून आलेला आहे चीज स्प्रेड. एवढ्या वेळच्या आतुरतेनंतर इथे आपला चीज क्रिस्पी वडापाव बनून तयार झालेला आहे. मित्रांनो, इथे आपला क्रिस्पी चीज वडापाव बनून तयार झालेला आहे. दिसायला एवढा भारी दिसतोय ना की माझ्या तोंडाला पाणी सुटतंय. ताईने मस्तपैकी याच्याबरोबर आपल्याला चटण्या दिलेल्या आहेत. ही आहे लसूणची चटणी, ही पुदिन्याची चटणी, तंदुरी सॉस आहे हा. या क्रिस्पी चीज वडापाव मध्ये ताईने लिक्विड चीज टाकलेला आहे. बघू शकता तुम्ही किती छान दिसतोय. आणि खरंच मला तर अक्षरशः KFC चा बर्गर खाते असं वाटतंय. दिसायला तर सगळ्यात भारी दिसतोय. आता आपण टेस्ट करून बघूया की या क्रिस्पी वडापावची टेस्ट आहे नक्की कशी ते. हा वडापाव जेवढा बाहेरून क्रिस्पी आहे ना, आतून तितकाच सॉफ्ट आहे. वडापाव मध्ये जी बटाट्याची भाजी आहे ना तिथे जबरदस्त आहे. आणि या वडापाव मध्ये जो सॉस गेलाय ना, चीज सॉस आणि तंदूर सॉस, त्याचा जो फ्लेवर येतोय ना, ओ हो खतरनाक. मी आता जास्त काय बोलत बसणार नाहीये. एवढा जबरदस्त क्रिस्पी वडापाव खायला तुम्हाला या स्पॉटला यावंच लागणार आहे. इथे आपण क्रिस्पी वडापाव तर टेस्ट केला. आता बघूया की यांच्याकडे अजून काय काय मिळतात. क्रिस्पी चीज वडापाव तर आपण इथे खाल्ला. त्यानंतर इथे ताई आमच्यासाठी बनवत आहे तो चीज वडापाव. त्यासाठी ताईने इथे पावाला 2 प्रकारच्या चटण्या लावून घेतलेल्या आहेत, पुदिन्याची चटणी आणि लसूण चटणी. वरून आलेला आहे गरमागरम वडा आणि खरी बात तर या वड्यामध्येच आहे. तर इथे आपला हा चीज वडापाव बनून तयार झालेला आहे. बघू शकता तुम्ही किती छान दिसतोय ते. वडापाव मध्ये इथे चीज श्रेडेड करून टाकलेलं आहे. तसंच वड्यामध्ये सुद्धा ताईने चीज ऍड केलेला आहे. याबरोबर तुम्हाला ते 2 प्रकारची चटणी, एक सॉस येतो, लसूणची चटणी, पुदिन्याची चटणी आणि हा तंदुरी सॉस आहे जो खरंच छान लागतो. तुम्ही बघू शकता तिथे हा वडापाव खायला किती गर्दी लागली आहे ती. आणि खरं सांगते तर इकडचा हा वडापाव जबरदस्त असतो टेस्टला. बघा तुम्ही इथे चीज बघा कसं दिसतंय. ताईने वरून सुद्धा चीज ऍड केलेला आहे आणि वडापाव मध्ये सुद्धा पण चीज टाकलेला आहे. इथे हा बघितला तुम्ही चीज आहे पूर्ण वडापाव मध्ये. आपण टेस्ट करूया की हा वडापाव लागतो कसा. तो आपण नॉर्मल वडापाव घेतलेला आहे ताईकडचा चीज वडापाव. चीज वडापावच्या पहिल्या बाईट मध्ये मी सरळ ढगात गेले. अप्रतिम, जबरदस्त, चुम्मेश्वरी. तर इथे आम्ही चीज वडापाव टेस्ट केला जो खरंच चवीला बेस्ट होता. मला खरंच खूप आवडला कारण की भाजी आणि चीजचं कॉम्बिनेशन म्हणजे बटाटा वड्याची भाजी आणि चीज खतरनाक कॉम्बिनेशन येत आहे. आणि खरं सांगू तर तुम्ही नक्की हा टेस्ट करा. आपण नॉर्मल वडापाव टेस्ट केलेला आहे, आपण खातोच कारण की प्रत्येकाची बोलते ना कमी किमतीमध्ये आपल्याला तो मिळतो. पण काहीतरी युनिक जर तुम्हाला टेस्ट करायचा असेल ना तर इथे येऊन नक्की हा चीज वडापाव टेस्ट करा जो खरंच खूप टेस्टला भारी आहे. तर इथे आपण आपला चीज वडापाव तर टेस्ट केलाय. आता ताई बघूया आपल्याला दुसरी डिश कोणती देते. इथे आपण आता चीज क्रिस्पी वडापाव तर टेस्ट केला, त्यानंतर आपण चीज वडापाव टेस्ट केला. आता आपण टेस्ट करणार आहोत ताईंकडचे स्पेशल मोमोज जे ताई घरी बनवतात, म्हणजे होममेड मोमोज आहेत. आणि तशी चटणी सुद्धा घरीच बनवली जाते. त्याबरोबर आपल्याला इथे मेयो दिलेला आहे. आणि तुम्हाला माहिती आहे का ताईकडे तुम्हाला व्हेज मोमोज मिळतात, क्रिस्पी पण मिळतात, म्हणजे कुरकुरे मोमोज आणि स्टीम मोमोज मिळतात. जर कोणाला सिंधी मोमोज वगैरे टेस्ट करायचे असतील तर तुम्ही नक्की इथे या. आता आपण आपले वाट नको बघूया, आपण मस्तपैकी गरमागरम मोमोज इथे टेस्ट करूया. वातावरण पण खूप छान आहे आणि गरम गरम मोमोज आहेत. तर मी थोडाही वेळ न घालवता सरळ टेस्ट करणार आहे मोमोज. मोमोज ताई घरी बनवतात, दिसायला जेवढे छान आहेत ना. आता आपण टेस्ट करून बघा की चवीला कसे आहेत. इथे मी घेतली मोमोजची चटणी, भारी, म्हणजे तोंडात ना मेल्ट होत आहेत मोमोज. मला नाही माहिती मी काय बोलते आहे बट हे खरंच आहे जे माझ्याबरोबर झालं. पहिल्या वाईटमध्ये सरळ मोमोज पोटात
आणि खरं सांगते एवढे टेस्टी वाटले ना मोमोज मला. ठाण्याच्या सुजाता ताईंच्या रोड साईड रिफ्रेशमेंटला आपण टेस्ट केल्या वेगवेगळ्या व्हरायटी, ज्यामध्ये आपण क्रिस्पी चीज वडापाव, चीज वडापाव, इथे मी मोमोज सुद्धा टेस्ट केले. तसेच ताईंकडे क्रिस्पी मोमोज सुद्धा मिळतात आणि त्यांच्याकडे मंचुरियन क्रिस्पी सुद्धा मिळतं, म्हणजे क्रिस्पी मंचुरियन सुद्धा, सॉरी. बट एवढ्या सगळ्या डिशेस तुम्हाला एका ठिकाणी मिळणार आहे आणि खरं सांगते जबरदस्त टेस्ट आहे. मेहनतीने चालू केलेलं आहे. आपल्या मराठमोळ्या ताईंनी नक्की सपोर्ट करा. मग तुम्ही वाट कसली बघतायत? जबरदस्त फूड टेस्ट करायचं असेल आणि सिंधी मोमो टेस्ट करायचे असतील आणि तसंच क्रिस्पी चीज वडापाव टेस्ट करायचा असेल ना, लवकरात लवकर विजिट करा कोपरी आनंद नगरला 12 बंगला सर्कलला, फक्त सुजाता ताईंच्या रोड साईड रिफ्रेशमेंटला. पुण्यामधला व्हायरल क्रिस्पी वडापाव तर तुम्हाला माहिती आहे, पण हा ठाण्यातला व्हायरल क्रिस्पी वडापाव तुम्ही नक्की टेस्ट करून बघा. तर आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. ओके, बाय.